आपल्यासोबत सध्या आहेत वंचित बहुजन आघाडीचे क्रमांक 4चे उमेदवार. आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया त्यांचं मनोगत आणि त्यांची काय भावना आहेत येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात. सर नमस्कार. नमस्कार. काय नाव सांग? मी लखन उर्फ मंगेश प्रकाश इंगळे, प्रभाग क्रमांक 4 अ मध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढवित आहे. आम्ही चांगल्याच प्रकारे प्रभाग 4मध्ये प्रभावीपणे वर्षाते माकोळे आणि मी चांगली मेहनत घेतली आणि घरोघर पिंजून काढून चांगल्या लोकांपर्यंत समस्या जे कोणते पण असो आम्ही समस्या सोडविल्या. आणि त्या पुढे 2016मध्ये मी पहिली निवडणूक लढवली होती आणि हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्यावर जे उमेदवारीचे एबी फॉर्म दिलेला आहे हे आमच्या कामामुळे दिलेलं आहे. आणि मधातच 29 तारीख जे आलेली आहे हे आमच्यावर डोंगराचं म्हणजे असं म्हणावं लागेल की आमच्या प्रभागावर डोंगराचा गड खचला. परंतु हे जे घटना घडलेली आहे हे फार दुःखाची घटना घडलेली आहे. कारण की आम्हाला 30 तारखेला जशी नोटीस मिळाली की अल्मास परवीन शेख सलीम यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांचं बाळपण मृत्युमुखी पडलेलं आहे. आम्हाला त्याचं फार वाईट वाटलं. कारण की हे अशी घटना घडू नये व निवडणूक निर्णय अधिकारी लगेच आम्ही त्यांना भेटलो असतो. आम्हाला नोटीस जशी मिळाली तर त्यांना उत्तर आम्ही विचारलं की बा आमची निवडणूक कधी होणार आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची निवडणूक टाईम वेळ जर पडला तर जानेवारी महिन्यात होईल, नाही तर 6 महिन्याच्या आतमध्ये घेता येईल म्हणत. तर आम्ही म्हटलं बा हे प्रकरण तुम्ही रोखून ठेवा, जे काही प्रभाग 4चा आहे ते पूर्णपणे अध्यक्षापासून तर सर्व रोखून ठेवा. यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटलं की आम्ही असं करता येत नाही, आम्हाला वरून आदेश तसा आलेला नाही आहे. जसा आम्हाला वरून आदेश येईल तसं आम्ही तुम्हाला पत्रांद्वारे कळवू आणि पुढची निवडणूक आम्ही घेऊ असे आश्वासन त्यांनी दिलेले आहे.